नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. अमित शहा हे नरेंद्र मोदींचे पिट्टू. मोदींनी महाराष्ट्राला मेक इन इंडिया शिकवू नये. गंगा सफाईसाठीचे 20,000 कोटी गेले कुठे? राज ठाकरे यांचे इचलकरंजीत मोदींवर टीकास्त्र. महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातील प्रचार तोफा थंडावल्या. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांचे प्रचार रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन. बीडमध्ये जातीचे राजकारण सुरू. उमेदवारासह नेते संभ्रमात. छत्रपती संभाजीराजेंनी देखील केली खंत व्यक्त. दौरा काढला होता आणि शिवशाहू दौरा पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढला. आणि शिवशाहू दौऱ्याचा हेतूच हा होता की बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी. आणि म्हणून त्यावेळी मला खास स्वर्गीय मुंडे साहेबांनी मला भगवानगडला बोलवलं होतं. आणि भगवानगडला मी गेल्यानंतर मी जाहीरपणाने सांगितलं की हे नगरी, हे राज्य हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं आहे. आणि मला असं वाटते की जातीच्या पलीकडे आपण जाऊन विचार करायला पाहिजे. आणि म्हणून जे शिवाजी महाराजांनी 18 पगड 12 बलुते जणांना एकत्र आणलं, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला एक वेगळी दिशा दिली. आणि म्हणून मी एक वेगळा पुढारी आहे. आणि शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने ह्या बहुजन समाजाला एकत्र कसा आणता येईल या दृष्टिकोनातून माझा दौरा होता. आणि मी त्यासाठी भगवानगडला गेलो. भगवानगडला मी ती माझी दिशा माझ्या भाषणातून मी दिली होती. जिथे शरद पवार असतील तिथे राज ठाकरे पोहोचतात. दोघात गुप्तगू होतं, मग भाषणाचं स्क्रिप्ट तयार होतं. विनोद तावडे यांचा आरोप. सर्वांच्या मागून आलेला पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलतोय, त्यामुळेच मला पक्षातून बाहेर पडायला लागलं. सुरेश दसांचं बीडमध्ये कान पिचक्या. आणि मग त्या पोपटाने काय भरपूर चालू केलं. आणि नंतर काय झालं, एक दिवस ते पोपट गेला. आता गेला पोपट, पण राजाला, परधानाला सांगता येणार, सरसेनापतीला सांगता येणार, आणि हावल्या दावल्याला सांगता येणार काय झालं. पहिल्यांदा हावल्या दावलं गेलं, म्हणले राजे पोपट काही खायना माघाऱ्या. सरसेनापती गेला, राजे पोपट पाणी प्यायना. आणि तिसरा गेला, म्हणले राजे पोपट डोळे झाकायला लागला. पूर्ण गेला असं सांगितलं. मग राजा उठला आणि डायरेक्ट तडाक दिशी जिथं पोपट होता तिथे गेले. राजाने बघितलं पोपट मेला. राजाने अरे म्हणले हे तर पोपट मेला, तुम्ही मला का सांगितलं नाही? ते बाकीचे म्हणले राजे पोपटाबद्दल जर काही सांगितलं तर तुम्ही कारवाई करता, त्याच्यामुळे आम्ही काहीच सांगितलं नाही. तर म्हणले काय काय झाले? जसे पोपट मागून आला, पण सुरेश दासची हकालपट्टी, जयदत्त अण्णाच्या घरात राखेल, आणि अमरसिंह पंडित बिन पाहण्याचाच गेला. डॉक्टर आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जातीयवादी शक्तींशी हात मिळवणी केली आहे. सुशील कुमार शिंदे यांची टीका. बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारताला घटना दिली ती 3 वर्ष त्या घटना समितीमध्ये अनेक वेळेस भाषणं केली त्या ठिकाणी अनेक लोकांनी. आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे तत्त्व संपूर्ण देशाला, जगाला पटवून दिलं की हा देश सेक्युलरच राहायला पाहिजे, सर्व धर्मसमभावाचा राहायला पाहिजे.
आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवानी जातीवादी शक्तीबरोबर साथ दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सेक्युलरिझमचा खूनच केलेला आहे. आणि त्याच्यात दुसरी कडी म्हणजे CPM, कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिझम. हे तर धर्म नाही, जात नाही, देव नाही असं मानत नाही, पण कसे काय ते गेले इकडं जिथे जातीवादी शक्ती उभी आहे. परभणी पाथरी तालुक्यातील अंधापुरी येथे वीज पडून 2 मेंढपाळांचा मृत्यू, 39 मेंढ्या दगावल्या, 1 जण गंभीर जखमी. देशातील जनतेचे पैसे लुटून मुठभर उद्योजकांना मोदींनी दिली सूट. सांगली लोकसभा स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्यात ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांचा आरोप. की यांनी एकीकडे त्या पुलवामाचं आक्रमण, आतंकवादांवरचा हल्ला, शहीद झाले आपले सैनिक, या सगळ्याबद्दल देशभरामध्ये खूप वादळ उठलं. आपल्यालाही फार दुःख झालं, कारण शेवटी सैनिकच मरतो, सेनापती मरत नाही. आणि तो सैनिक हा गरीबाचा, शेतकऱ्याचा, महाराचा, दलिताचा मुलगा असतो. पण हे सगळं चालत असताना देशभरातले लोक भावनेनी भरलेले असताना यांनी 1,70,000 हेक्टर त्या छत्तीसगडच्या नव्या सरकारला न विचारता आणि त्या आदिवासींच्या गावांना न विचारता, ग्रामसभेला आणि पंचायतींना न विचारता मोठमोठ्या कंपन्यांना जमिनी देऊन टाकल्या. आता ते उभं जंगल जे या देशामध्ये थोडंसंच वाचलंय, आणि जंगल आहे म्हणून जल आहे, म्हणून पाणी आहे, म्हणून आपण हँडपंप चालवू शकतो. सांगली लोकसभा निवडणुकीत आमदार सुरेश खाडे यांच्यावर निष्ठावंत कार्यकर्ते नाराज, प्रचार माध्यमातून अलिप्त राहण्याची केली घोषणा. आणि शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव काळात साईंच्या चरणी कोट्यावधींचं दान, 4 दिवसात 4,16,00,000ची देणगी साई चरणी अर्पण. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा. या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलेगा.